नामाचे चिंतन प्रकट पसारा असा असतो. आता त्याच्यात कमी जास्त करू नका. असाल ते करा जेथे तेथे, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, गुणदोष नाही पात कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. पांडुरंगा करू नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. सकल संत शिरोमणी आळंदी वल्लभ कैवल्यदानी. एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. जगोद्वारा लागी धरिला अवतार. मिरविला बडीवार सिद्धाईचा. निळा शरणांगत मनवी आपुला. सत्ती मिरविला देवनी हाती मुक्ताई. नमो त्रिपुण पावनी आद्यत्रे जननी देवाची. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीची वाटा मज दावाव्या सुबटा. मस्तक माझा पायावरी.
दीन संतांसी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुमचे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता थोडा आवाज द्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सज्जन भक्ती माता भक्तिविदा राजराजेश्वर यांच्या नगरीमध्ये शिवनगर या ठिकाणी अशा प्रकारे जे होऊ घातलेली हरिकीर्तन रूपी सेवा आहे विदर्भ मावली असणारे श्री संत युगराज गजानन महाराज यांचा 148वा प्रगट दिन प्रतिवर्षी साजरा होतो पण यावर्षी 148वा प्रगट दिन मोठ्या उत्साहामध्ये प्रेमामध्ये या ठिकाणी तुम्ही साजरा करत आहात अर्थात आजपासून आरंभ झालेला आहे आणि ज्या पद्धतीने उत्साह करायला पाहिजे महाराजांचा प्रगट उत्सव आहे हरी उत्सव या शब्दाची व्याख्या काय उत म्हणजे ईश्वर चव म्हणजे प्रागट्य जो केल्यानंतर आपल्या अंतरंगामध्ये भगवंताचं प्रागट्य होईल त्याला म्हणतात उत्सव आणि त्या भगवंताला जे आवडते ते केल्या गेलं पाहिजे इथं तेच चालू आहे आजपासून सकाळी तीर्थाची स्थापना झाली महाराजांची पूजा वगैरे तीर्थ स्थापना झाली आजपासून सप्ताहाला आरंभ झाला आणि आज या ठिकाणी श्री संत विदर्भ माऊली असणारी श्री संत युगराज गजानन महाराज यांचं या ठिकाणी चरित्राचं पारायण झालं पारायणाच्या व्यासपीठावर गुरुस्थानी असणारे ज्ञानेश्वर महाराज सोळंकी पुन्हा या ठिकाणी गुरुस्थानी असणारे आमचे मुस्कर बाबा सर्वश्रुत मंडळी आणि संस्थांचे असणारे अध्यक्ष साहेब फुलकर साहेब यांच्या अनुषंगातून या ठिकाणी येण्याचा योग आला प्रतिवर्षी येत असतो मला असं वाटतं हे 3रं वर्ष विढलो महाराज सांगतात ज्या पद्धतीनं प्रगटोत्सव साजरा करायला पाहिजे त्याच प्रगतीनं चाकोरीबद्ध प्रमाण वारकरी संप्रदायाच्या नियमावलीनुसार हा प्रगट दिन महाराज आजपासून आरंभ झालेला आहे आणि महाराज म्हणतात उत्सव या शब्दाची व्याख्या ती आहे हरी बैसली देवता पुढे वैष्णवांचे गाणे गरजती घंटी तुळशीची भूषणे पंढरपूर निवासी तुझे रंगणी नवासपुर विमासा मनीचे जाणूनी आईच्या ज्या महाराजांचा आपण प्रतिवर्षी प्रकटोत्सव साजरा करतो महाराज या महाराजांबद्दल काय वर्णन करायचं विचार जर केला तर महाराज संतही आहेत आणि भगवंतही आहे देवते संत देवते संत एका अंगाने विचार केला तर महाराज संत आहेत एका रंजले गांजले हरी त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या अनुषंगाने महाराज संत आहे पण विचार जर केला तर महाराज भगवंत आहे सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविता रुक्मिणी पती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे अरे जे पंढरीश परमात्म्याचं दर्शन घडू शकतात ते महाराज वेगळे राहतील कसे ब्रह्म्याचे विठलो विठलो संत योगीराज गजानन महाराज योगी आहेत बरं का महाराज आणि ज्ञानोबराय सांगतात योगी सामान्य नसतो बरं का महाराज अगा योगी जो म्हणजे तो देवाचाही देव जाणीजे तो सुख सर्वस्व माझे चैतन्य गा योगी म्हणजे देवाच्या आवडता विठलो विठलो आणि असे असणारे श्री संत योगीराज गजानन महाराज काय केलं नाही महाराजांनी महाराज म्हणतात नाही योगी तर आहेतच पण योगेश्वरही आहे योगी योगेश्वर योगी योगेश्वर योगी योगेश्वर
योगी योगेश्वर हाची एक जाना सेगा विचाराना गजानन तयाची पायी ठेवा तासीर तरी वाल पार भवादीच्या. आणि सर्वात महत्वाचं महाराज, ही पर्वणी आजपासून चालू झाली. गणुदास म्हणे आली ही पर्वणी. आणि पर्व काळ हे वारंवार येत नसतात सज्जनो, ते जीवनामध्ये ठराविक वेळेत येत असतात आणि ते साधायचे असतात. विठलो विठलो महाराज, आम्ही पर्व काळ साधल्यानंतर आम्हाला काय मिळेल? साधला पर्व काळ, साधला गेला अंतरीचा मळो, मल विक्षेप आवरण चित्ताच्या ठिकाणचे दूध जाण्याकरता अशा महात्म्यांची सेवा करावी लागते महाराज. आणि या महात्म्याची जर आपण सेवा केली श्री संत योगीराज गजानन महाराजांसारख्या, तर आपल्याला काय मिळते? जे मुक्ता ते निर्धारता, हरी लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू, तैसे हरपल्या पण पे पहावे, तै संता ते पाहता की बसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून श्री संत योगीराज गजानन महाराजांचा प्रकटोत्सव आपण मोठ्या प्रेमाने प्रतिवर्षी साजरा करतात. याही वर्षी महाराज त्याचा आरंभ झालेला आहे. सज्जनो, आरंभाचा जर विचार केलात ना, तर एखादं सत्कर्म, एखादं कार्य, एखादं काम आरंभ करण्याच्या अगोदर महाराज सांगतात ते पूर्णाहुतीला गेलं पाहिजे. अगोदर त्याच्या परिणामाचा विचार व्हायला पाहिजे. काही वर्ग असा आहे ज्यांनी परिणामाचा विचार केला, काही वर्ग असा आहे ज्यांनी आरंभाचा विचार केला. एक वर्ग असा आहे ज्यांनी आरंभाचा विचार केला, त्याचं नाव आहे दुर्योधन. दुर्योधनाला ज्यावेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारे भगवंत शिष्टाई करण्याकरता गेले, भगवंताने सांगितलं, हे बाबा, अरे तुमच्या दोघांच्या भावाच्या इस्टेटच्या संपत्तीच्या भांडणापायी बऱ्याच निष्पाप जीवांचा जीव जाईल. निष्पाप अशा प्रकारे लोकांचा, निष्पाप सैन्याचा जीव जाईल. हरी, मग याचा पाप कोणाच्या डोंबल्यावर? असंख्य स्त्रिया विधवा होतील, असंख्य स्त्रियांचे पती मरतील, असंख्य मातांचे मुलं मरतील, असंख्य बहिणीचे भाऊ मरतील, काही कारण नसताना. आणि कोणाचा वाद? तुमच्या दोघा भावाचा, पांडवाचा आणि कौरवाचा. मग विनाकारण त्यांना का मारता? जाऊ द्या ना, 5 गावं देऊन टाक, गळ्यात त्यांची समाधानी करून टाक. वकांदी, अविस्थल, वारका, वारणाव्रत हे 5 गावं देऊन टाक, संपून टाक वाद. दुर्योधनाने सांगितलं, नाही देवा, मी वाद नाही संपवणार. अरे तू तर 5 गावं म्हणतो, मी सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन देणार नाही, मला युद्ध पाहिजे. युद्ध. युद्धाचा परिणाम माहित आहे अर्जुना? युद्धाचा परिणाम माहित आहे दुर्योधना? भयानक होईल. चालते देवा, मी सर्वस्वी पाप स्वीकारण्याकरता तयार आहे. हरी, याला म्हणतात महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे युद्धाचा परिणामाचा विचार, युद्धाचा आरंभाचा विचार केला. थोडा आवाज दे, घसा बसलेला आहे. आणि एक आहे माझं, मला जर त्या ठिकाणी मॉनिटर भेटला नाही तर मग कधी कधी सोड सुट्टे बरं का माझा. विठ्ठल महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी दुर्योधनाने आरंभाचा विचार केला. एक वर्ग सज्जन असा आहे महाभारतातला, त्याचं नाव आहे अर्जुन. ज्यावेळेस महाराज युद्ध करण्याकरता दोन्ही सैन्य एकमेकाच्या समोर आले,
आणि अर्जुन हा महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे रथावर बसलेला अर्जुनाचा ड्रायव्हर परमात्मा आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपन पार्थाचे करीतू असे ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंधरू अर्जुनीसी. महाराज सांगतात हे वैभव आहे अर्जुनाच्या रथाचं. अर्जुनाने सांगितलं देवा मला पाहू दे युद्धाला कोण कोण आलेला आहे. सैन्ययुरू भैरमध्ये रथमस्थापत निश्चित. देवा माझा रथ मधात नाही. देवानं रथ मधात उभा केला आणि ज्यावेळेस अर्जुनानं महाराज कौरव दृष्टीकडे त्या ठिकाणी अशा प्रकारे दृष्टी टाकली, कौरव सैन्याकडे एक दृष्टी टाकली, त्यावेळेस अर्जुनाचा तव बेंबळ हात गेला गांडीवाचा. ज्ञानोबा सांगतात थरथर कापायला लागला आणि धनुष्य बाण हातचा खाली पडला अर्जुनाच्या. देवा मी यांना मारणार नाही. जरी या कौरवा ते वधावे तरी पांडवा कान वधावे. मी यांना मारणार नाही देवा, हे माझे सख्य भाऊ आहे आणि ते फक्त संपत्ती करता यांचा जीव घेऊ नाही देवा, हे शास्त्रात बसत नाही. मी नाही यांचा जीव घेणार, जाऊ दे जळू दे ते संपत्ती. तसंही महाराज त्या ठिकाणी धनाचं धन का आपल्याला सोबत थोडी येणार आहे. हरी या धनाचा भरोसा न धरी ऐसा जैसी तरुवर छाया याता याती न चुके मग भोगशील काया. एका हरिभजना वाचोनी तुझा जन्म जात सेवाया. महाराज सांगतात नुसतं धनाच्या पाठीमागे चालू आपण. एक लक्षात ठेवा महाराज, आपण जरी आज धनाच्या पाठीमागे लागतो तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी धन म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारे वाईट आहे. धनाची ये पाठी कळी काळाचा धनाची ये पाठी कळी काळाचा मनोनी धनाची पाठी कळी काळाचा लाग मनवनी संग खोटा त्याचा. महाराज वर्णन करतात देवा अर्जुनाने सांगितलं मला ते धन नको, ते संपत्ती नको, काहीच नाही. अर्जुनाला महाराज त्या ठिकाणी चार्जिंग करण्याकरता भगवंतानं आठवण करून दिली. ए अर्जुना तू काय सामान्य आहेस का? सामान्य नाहीस तू, फार मोठा पराक्रमी आहेस अर्जुना. महाराज वर्णन करतात जो वज्रा पासो कठीण दुर्धराती दारुण तयावनी असाधारण हे स्नेह नवल. जेने संग्राम हरुजिंतीला निमांत कवचाचा टाव फोडिला पवाडा तुवा केला गंधर्वांसी. अर्जुना तू सामान्य आहेस करे? अजिबात नाही. संग्राम हरू म्हणजे घोडाई होते, हरू म्हणजे शंकर होते. इथं शब्द अपेक्षित अर्थ अपेक्षित आहे महाराज शंकर परमात्मा. ज्यांनी शंकर परमात्मा जिंकला ज्या अर्जुनानं, तो अर्जुन का सामान्य असेल? अजिबात नाही. मग अर्जुना एवढा तुझा पराक्रम आहे, मग तू यांना का मारत नाही? अर्जुनानं पुन्हा सांगितलं देवा माझ्या जर मनात आलं तर मी यांना एका बाणातच मारतो, पण का मारणार नाही? कारण मी परिणामाचा विचार करतो. मी जर यांना मारलं देवा, आता ऐकण्यासारखं आहे बरं सज्जनो, जरा कानात तेल घालू नये का. मी जर यांना मारलं देवा तर यांच्यात भर तारुण्यामध्ये पत्न्या घरी आहे, तारुण्यपणामध्ये उभे आहे. मी जर यांना मारलं तर भर तारुण्य अशा प्रकारे तरुण यांच्या पत्न्या घरी आहे आणि त्या विषयांची पूर्तता करण्याकरता परपुरुषाकडे जातील. आणि ज्यावेळेस त्या परपुरुषाकडे गेल्या की महाराज त्या ठिकाणी वर्णसंकर होईल आणि वर्णसंकर हा नरकाला कारणीभूत असतो. महाराज सांगतात ज्या ठिकाणी वर्णसंकर झाला, वर्णसंकरानं निर्माण झालेली पुत्र संतती, पुत्र संतान तुमच्या पितृतर्पणाला चालत नाही, तुमच्या श्राद्ध कर्माला चालत नाही. त्यानं तुमचे पितर महाराज संतुष्ट होत नाही, ते तुम्हाला शापित करतात. म्हणून वर्णसंकर चुकवण्या करता मी यांना मारणार नाही. कारण नाथ महाराज भागवतामध्ये सुंदर वर्णन करतात. भलती स्त्री भलतान मिळता होई यौन संकोर हा चुकवा वया प्रकार वेदी विवाह निर्मियला. त्याच्या करता महाराज सांगतात की या ठिकाणी मी अर्जुन म्हणतो मी यांना मारणार नाही, परिणामाचा विचार केला. आणि महाराज वर्णन करतात वर्णसंकर या शब्दाचा अर्थ काय. महाराज सांगतात एका जातीतली स्त्री दुसऱ्या जातीतला पुरुष यांचा जर विवाह झाला आणि यांना जर पुत्र संतान झाली तर या पुत्रानं केलेल्या कितीही पितृश्राद्धाच्या क्रिया आहेत त्या महाराज पितृला प्राप्त होत नाहीत, पितृ ते स्वीकारत नाही. मग महाराज सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पान टाकणं म्हणा, अक्षय तृतीयेच्या दिवशी पान टाकणं म्हणा,
वर्ष श्राद्धाच्या दिवशी पान टाकणं म्हणा, ते पितर स्वीकारत नाहीत, ते अतृप्त राहतात. आणि ते पितर अतृप्त राहिले की तुम्हाला त्रास देतात. लग्न न होणे, तुमच्या घरामध्ये कटकटी निर्माण होणे, तुमच्या घरामध्ये भांडणं निर्माण होणे, तुमच्या घरामध्ये असाध्य व्याधी लागणे आणि तुमच्या घरामध्ये आलेला पैसा न टिकणे, एकामेकाच्या सोबत न पटणे, आणि हेच पितृदोषाचे लक्षण आहे. हे जर चुकवायचे असतील तर अर्जुनानं सांगितलं, देवा मी यांना मारणार नाही. विठलो विठलो पण भगवंतानं सांत्वन केलं गीता सांगून, हा भाग पुढचा आहे, मला तिकडे जायचं नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे. परिणामाचा विचार, युद्धाच्या परिणामाचा विचार अर्जुनानं केला, आरंभाचा विचार दुर्योधनानं केला. पण एक वर्ग असा आहे ज्यानं आरंभाचाही विचार केला आणि शेवटाचाही विचार केला. सज्जन ऐका, ज्या गोष्टीचा आरंभ गोड होतो त्या गोष्टीचा शेवटही गोड होतो. ज्या कामाचा आरंभ चांगला होतो त्या कामाचा शेवटही चांगला होतो. विढलो 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 आणि म्हणून महाराज वर्णन करतात, कोणतंही काम करण्याच्या अगोदर आमच्या संत महात्म्याने सांगितलं, परमात्म्याचं नामस्मरण करा. आरंभी आवडी आदरे आले, आरंभी आवडी आदरे आले, आरंभी आवडी आदरे आले, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, राम कृष्ण गोविंद गोपाळ, तू माय माऊली जीवेचा जिव्हाळा. आरंभी आवडी आदरे आले नाम. परिणाम काय झाला? तेने पूर्ण जगी सिद्धी झाले पूर्ण काम, तेने जगी सिद्धी पूर्ण झाले काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवेचा जिव्हाळा. तुझे नामे सकळ संध्या पिठला, बापर कुमा देवरू श्री विठ्ठला. महाराज वर्णन करतात, परमात्म्याचं नामस्मरण एवढं सुंदर आहे. आरंभाला घ्या आणि तुम्ही आरंभाला घेतलेलं नाम तुमचा शेवट चांगला होतो. महाराज वर्णन करतात, भगवंताचं नाम अपवित्रालाही पवित्र करणार. मंगल राम तुम्हार प्रभु, जो गावे मंगल होत सदा. अमंगल हारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिल को दोत सदा. महाराज सांगतात, परमात्म्याचं नाम मंगलालाही मंगल करणार आहे. पवित्राणांच पवित्राणाम मंगलानांच मंगलम. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम नरिकाक्षाय मंगलायंतनो हरी. महाराज सांगतात, परमात्म्याचं नाव मंगलालाही मंगल करते. विठलो विठलो सकळ मंगळनी, सकळ
आमचे दोन्ही गुरुवारी मागं असल्यानंतर काही वांधा नाही, मृदंगाचार्य सुंदर आहे. आणि सप्ताह केला तर असा केला पाहिजे बुवा. विचार जर केला तर महाराजांनी मगाशी सांगितलं म्हणजे महाराज या मंदिराचा जर विचार केला तर उत्पन्नाचा स्रोत काहीच नाही, फक्त वर्गणीवर येईल तेच. बाकीच्या संस्थांना जमिनी आहे की नाही, पण शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण करणे म्हणजेच महाराज त्या ठिकाणी कमाल म्हणावी लागेल. फुलकर साहेब सर्व महाराज या ठिकाणी असणारी मंडळी कीर्तनाला बोलावं म्हणून नाही, वास्तविकता सांगतो. आणि पहिल्या दिवशी एवढे लोक अजिबात नाही, विडालो विडालो म्हणून तर कीर्तनकार पहिला दिवस देत नाही, त्याला माहित आहे मंडपच झाला लागते. पण महाराज तुमच्या या शहरामध्ये एवढे सुंदर लोक पहिल्यांदा आले पहिल्या कीर्तनाला, अजून तर भरपूर माहित आहे, अजून तर भरपूर राहिलं. मला एवढंच सांगायचं आहे, सुंदर अशा प्रकारचं वैभव आहे. अरे आपण आपला संसार प्रपंच किती थाटात करतो पहा ना महाराज. थोडंसं जरी कमी राहिलं महाराज त्या ठिकाणी पाहुणे येत असली तर थोडी कमी चालत नाही. किती आपण टिप्पण बाजला होतो, मग परमार्थही तसाच करायचा. महाराज सांगतात परमार्थही वैभवातच केला पाहिजे. आणि परमार्थ हा पूर्ण विराम आहे, संसार हा अर्धविराम. विडलो 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 महाराज वर्णन करतात अमंगळालाही मंगळ करणारा भगवंताचं नामस्मरण. अरे आरंभाला जर तुम्ही कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर जर परमात्म्याचं नामस्मरण केलं तर महाराज सांगतात ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते. म्हणून त्याच्याकरता भगवंताचं नामस्मरण सांगितलं. तुमचं आपलं सोडा, आपण तर जीव आहोत. अरे ज्यानं महाराज देवाच्या पोटी जन्म घेतला त्याला परमात्म्याचं नामस्मरण करावं लागलं. जयाच्या नाभी कमळी जन्म चतुरान, जयाने वेद पडवणी केला शानाव. ज्यावेळेस ब्रह्मदेवाचा जन्म झाला परमात्म्याच्या नाभीतून त्या ठिकाणी कमळ निघालं आणि तिथून ब्रह्मदेवाचा जन्म सांगितला. आणि ब्रह्म झाल्यानंतर ब्रह्मदेव विचार करायला लागला की मला कशा करता जन्माला घातलं. त्यावेळेस ब्रह्मालाही कळत नव्हतं काय करावं, म्हणून ब्रह्मदेव पुन्हा महाराज नाळीपर्यंत आला, कळालं नाही. पुन्हा महाराज कमळाच्या फुलावर गेला आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या कानामध्ये 2 शब्द निघाले, तपो. भागवताचार्यच आहेत माझ्या माग नाही का. ब्रह्मदेवा तप करा तप. आणि आमचे ज्ञानोबाराय सुंदर ओया सांगतात महाराज. ज्ञानोबाराय वर्णन करतात त्या ठिकाणी. पूर्वी गा विरोत्तमा सृष्टीची या उपक्रमा, वेडायसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टी करू शके, नामी जेने केला एके. ब्रह्मदेवाला ही सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर 100 वर्षापर्यंत नामस्मरण करावं लागलं. आणि तेव्हा कुठं महाराज मग एवढी सुंदर सृष्टी निर्माण झाली. मग नामस्मरणाच्या अधिकारावर जर या सृष्टीचा जन्म असेल तर आपण सप्ताहाचा सुरुवात करताना नामस्मरण का केलं नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अरे नामस्मरण एवढं सुंदर आहे महाराज, काय सांगायचं. अपवित्रालाही पवित्र करते नाही का. एक जण बाजारामध्ये गेला, बाजार केला महाराज त्यानं, आणि सहज महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे हॉटेल समोरून निघाला. चालता चालता त्यानं काचेच्या तबकडीतली मस्त सुंदर अशा प्रकारे गरम गरम जिलेबी पाहिली. आणि जिलेबी पाहिल्यानंतर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या नका सुटू देऊ. विचारलं हॉटेल त्या मालकाला विचारलं जिलेबीचा भाव काय. म्हणले 100 रुपये किलो. 2 किलो घेतली, घरी आला. मुलांनी खाल्ली, त्यांनी खाल्ली. महाराज रात्रभर झोपला आणि सकाळी बहिर्दिशेला गेला. ज्यावेळेस बहिर्दिशेला गेला विष्ठा टाकली, त्या विष्ठेला पाहून थुंकला. ती विष्ठा बोलायला लागली, हे मूर्खा कोणाला पाहून थुंकत रे. माझा जर विचार केला तर मी काल काचेच्या तबकडीत बसली होती. 200 रुपये किलो 100 रुपये किलो माझा भाव होता. पण रात्रभर तुझ्या शरीराची संगती केली तर मला ही अवदसा प्राप्त झाली. मग विचार करा माणसाचं शरीर चांगलं आहे की वाईट आहे. महाराज वर्णन करतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, शरीर दुर्गंधीचे तार, नाही पवित्र शरीर
माणसाचं शरीर एवढं अपवित्र आहे, पण महाराज सांगतात या अपवित्र शरीराला जर पवित्र करणारा कोणतं असेल तर ते परमात्म्याचं नामस्मरणच आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रचे होय देह त्याचा, पवित्रचे होय देह त्याचा, पवित्रचे होय देह त्याचा. नामाची विशेषता आणखी सांगू महाराज. उपजलिया बालकासी नाव नाही तै पासी, ठेविलिया नामासी उदित उठी. महाराज सांगतात या सर्व जगाचा व्यापार नामानं चालतो. नाम श्रेष्ठ आहे बरं का महाराज. म्हणून त्याच्याकरता संत महात्म्यांनी नामाची महती गायली. ज्यावेळेस या कलियुगामध्ये महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे कली हे पापाची मृती नाम खडग घेऊ हाती. महाराज सांगतात या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणात दोष राहतील. कलेर दोष निधे राजनास्ती हे कुमान गुन्हा कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम रजेत. ज्यावेळेस परीक्षिती राजाने विचारलं महाराज त्या ठिकाणी कलियुग असा भयानक येणार आहे. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. मग असे दुःख जर येणार आहेत महाराज या कालामध्ये, तर या कालामध्ये प्रत्येक जीवाच्या तरुणोपायाचं साधन काय. आणि संत महात्मींनी त्यावेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा आपला सर्वांचा विचार केला बरं का महाराज. काल आहे तस्मै नमा. काल बदलले की साधनं बदलावी लागतात. कलियुगामध्ये योग याग चालणार नाही, जप तप चालणार नाही, आलं का लक्षामध्ये, कर्मकांड चालणार नाही, महाराज वर्णन करतात ज्ञानमार्ग चालणार नाही. मग त्याच्याकरता संत महात्मींनी तुमचा आपला विचार केला. महाराज वर्णन करतात संत कोणती बैसले
मस्त महाराज. हे चालपणी दिसते आता, कारण आवाज चालत नाही, तुम्ही बरोबर नेली शेवट. संत एकांती बैसले, ज्ञान सर्व सिद्धांत शोधिले, सरक सकळही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार ते काढिले एक श्रीहरीचे नाम, सार काढिले निवडून ते एक श्रीहरीचे नाम, सकळा पातका करी भस्म, अधिकारी उत्तम आणि अधम चारी वर्ण नरणारी. महाराज वर्णन करतात, चारी वर्ण नरणारी सर्वच जण या नामाला जपू शकतात. आणि सर्वच महाराज या ठिकाणी सर्वांनी जर सर्व अधिकारी असो, पामर असो, विषयी असो, बद्ध असो, सर्वांकरता नाम काढलं आमच्या संत महात्म्याने. आणि महाराज वर्णन करतात याचा परिणाम काय? याचा परिणाम एकच आहे, जो महाराज सांगता दृष्टीनं गोचर नसणारा परमात्मा, तो परमात्मा प्राप्त होतो. जेथ मनाची नखीन लगी, बुद्धीची दृष्टी नरिगे, तेथ इंद्रिया किरजोगे, काय होईल असा असणारा परमात्मा. पण महाराज सांगतात या नामामुळे सहज त्या ठिकाणी तो प्रगट होतो. विठ्ठल विठ्ठल महाराज वर्णन करतात, ज्याचं नामस्मरण करावं त्या परमात्म्याच्या विषयी, तो परमात्मा नामाविषयी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. परी तया पासी पांडवा, मी हरपलो गिवसावा, जेत नामघोष बरोबा करीती ते माझा, कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पेची, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशोध उदंड गाती, नामाची या शस्त्रभरी, नामा या उधारी, सुजुनिया संसारी, तारू झालो विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे नामा करता बोलतो बरं का महाराज. महाराज एवढा मोठा परमात्मा आणि नामस्मरण आपल्या या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला प्राप्त होतो. म्हणून महाराज त्या ठिकाणी संत महात्म्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं एक साधन काढलं, ते म्हणजे नामस्मरण. आणि कलियुगामध्ये नामस्मरण श्रेष्ठ आहे. ज्या परमात्म्याचं नामस्मरण करावं त्यालाही माहित नाही या नामाचा महिमा काय. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे रे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी या वैष्णवांचे घरी. महाराज वर्णन करतात परमात्म्याला त्याच्या नामाचा महिमा माहित. काय आहे नामाचा महिमा? घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे,
पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळतील बाबाचे, पर्वत जळतील बाबाचे. पण सर्वात महत्वाचं आहे महाराज सांगतात ते साधनाचं सार आहे, नाही का? हरी सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार. महाराज सांगतात हे नामाचं आणि आपण जर महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हेच नामस्मरण करायचं. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये त्या ठिकाणी अशा महाराजांचा अभंग आहे आणि बोलता बोलता परिहार देत असताना महाराज त्या ठिकाणी मी हे बोलूनच नाही गेलो की महाराजांचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय. होतो ना महाराज असोयसा कुठे आठवची नाही, पण इतक्या पुढचे नाही झालो म्हणा आपण. पण लिंक लावता लावता मनुष्य नक्कीच विसरतो, हे मान्य करावं लागेल. आणि महाराज सांगतात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज असं परमात्म्याचं नामस्मरण ते गोड आहे, ते अमृतालाही लाजवणार आहे. प्रमाण भरपूर आहेत पण इकडे फुलकर साहेब महाराज 10 म्हणजे 10 बरोबर आहे. महाराज सांगतात नियमात चाललं पाहिजे, कारण का एकच कीर्तन थोडी आहे. उद्यापासून तर महाराज रगड कार्यक्रम आहे, नाही का? पहाटे काकडा महात्म्यांचं त्या ठिकाणी उद्यापासून कथा चालू होणार आहे वगैरे वगैरे वगैरे. चला महाराज वर्णन करतात अशा प्रकारे. हरी ही परमात्म्याचं नामस्मरण चांगलं आहे, गोड आहे. फक्त त्या ठिकाणी शब्दसा बोलून जाईल. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने काबाने गे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरी नाम जप यज्ञ परम बाधून शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. या लागी गोड सर्व भावे न लगे आंघोळी तोंड धुवावे. म्हणून अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. आंघोळ करा नका करू.
झोपल्या झोपल्या म्हटलं तरी फळ तेच आहे महाराज. निजल्यासी गाता उभा नारायण, हे नामाचं विशेषत्व आहे. म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी एकानं महाराजांना विचारलं का हो ते नामस्मरण एखाद्या विशिष्ट जागी उच्चारावं लागते का, त्याचे काही नियम आहेत का? महाराज म्हणतात अजिबात नाही. त्याचं चिंतन म्हणजे सर्व ठिकाणी करता येते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. लावणी मृदंग सगळे टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. या ब्रह्मरस असलं तर चालतं बरं का महाराज. हरी धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. महाराज वर्णन करतात नामाची चिंतन प्रगट बसारा असाल ते करा जिथे तिथे. त्या नामाचं चिंतन करत असताना महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे चिंतन महत्वाचं आहे. कारण चिंतन हा महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे जो भाग आहे, चिंतन हा जो गुण आहे तो चित्ताचा आहे. महाराज वर्णन करतात अंतःकरणाचे 4 भाग आहे, बुद्धी आणि मन, चित्त अहंकार हन. हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणीचे. संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चिंतन जाण चित्ताचे, अहंकाराचे मी पुन. आणि महाराज वर्णन करतात नामस्मरण म्हणजे त्या ठिकाणी नामाचं चिंतन त्या ठिकाणी करत गेलं पाहिजे. काय होईल महाराज आम्ही चिंतन जर केलं तर? चिंतन केल्यानंतर महाराज सांगतात तुमच्या जवळ येणारा काळ त्या ठिकाणी निघून जातो. चिंतने सरे धन्य धन्य तो काळ, काळ सारावा चिंतनी.
एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार निमंत्रियासीसा नसावी वासुर निद्रा बहुभाषम हे त्याच्या करताय चिंतने चिंतने तद्रुपता तुका म्हणे अळी झाली बिंगुरटीच सगळी ते चिंतन करते आणि आपण जर नामाचं चिंतन केलं तर महाराज सांगतात त्या ठिकाणी आपल्याला परब्रह्म्याची प्राप्ती होईल म्हणून त्याच्या करता नामाचे चिंतन मग ते कसं आहे प्रगट पसारा परमात्मा प्रकट आहे विचार जर केला तर ते परब्रह्म अप्रकट आहे रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकारी एक तुची रघुराया मै गुलाम तेरा मै गुलाम परमात्म्याला रंगही नाही रूपही नाही पण संत महात्म्याने ज्यावेळेस त्याला रूपाला आणलं ना महाराज वर्णन करतात आला नामा रूपा तुका म्हणे झाला सोपा परब्रह्म महाराज सांगतात निर्गुण आहे पण नाम हे सगुण आहे विठलो प्रगट या शब्दाचा अर्थ आहे महाराज सांगतात नामस्मरण प्रगट आहे अर्थात त्या ठिकाणी नामस्मरण कोणी करू शकते प्रगट पसारा एक अर्थ असा लावता येईल आणि एक अर्थ असा लावता येईल की महाराज ठिकठिकाणी परब्रह्म्याचं नामस्मरण तुम्ही उच्चारू शकता अर्थात त्या ठिकाणी परमात्म्याचं नामस्मरण आहे म्हणून त्याच्या करता त्या ठिकाणी प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे याला नियमाची गरज नाही आहे त्या ठिकाणी करा महाराज आमच्या नाथ महाराजांनी तर एवढे बोललेत नाथ महाराज कुठेही करा हरिबोला देता हरिबोला घेता हसता खेळता हरिबोला गाता हरिबोला खाता सर्व कार्य करता हरिबोला एकांती हरिबोला लोकांती देवत्यागंती हरिबोला भांडता हरिबोला कांडता उठता बैसता हरिबोला जनी हरिबोला विजनी एका जनार्दनी हरिबोला प्रत्येक ठिकाणी फक्त परब्रह्म्याचं नामस्मरण करा कुठेही विठलो महाराजांनी कुठं नामस्मरण केलं माहित आहे का ज्यावेळेस बैर दिशेला गेले आणि बैर दिशेला गेल्यानंतर एकाने विचारलं का महाराज अशा अपवित्र जागी परमात्म्याचं नामस्मरण करता का महाराजांचे शब्द आहेत माझे माझी मजा झाली अनावर वाच्या छंद या नामाचा घेतला असे काय करायचं महाराज आणि कुठेही करू शकता बरं का महाराज पुन्हा एक सांगू का महाराज नामाचं महात्म्य नामस्मरण कोणत्याही अनुषंगातून घ्या क्रोधानं घ्या आनंदानं घ्या त्याची फलश्रुती एकच आहे परब्रह्म्याची नाही लक्षात आलं सोपं करून सांगतो गुळ हा महाराज क्रोधाने जरी खाल्ला तरी तो गोडच लागतो आनंदानं खाल्ला तरी गोडच लागतो कारण त्याचा गुणधर्म तो आहे विष महाराज आनंदानं पिलं तरी मारतेच आणि क्रोधानं पिलं तरी मारतेच महाराज सांगतात हे त्याचा गुणधर्म आहे
तसं नामाचा गुणधर्म असा आहे, तुम्ही नामस्मरण कसंही घ्या, त्याचा सिद्धांत त्याचा त्या ठिकाणी अशा प्रकारे नामस्मरणाचा जर त्या ठिकाणी अशा प्रकारचा सिद्ध गुण असेल, अर्थात नामस्मरण कसंही घ्या, महाराज सांगतात त्या नामस्मरणाचा त्या ठिकाणी अशा प्रकारे जर सिद्ध मार्ग आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला लागत असेल तर ते परब्रह्मच आहे. हरी नामस्मरणाचा त्या ठिकाणी अशा प्रकारे सिद्धांत काही जर असेल तर तो परब्रह्म प्राप्तीच आहे. विठलो 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 म्हणून त्याच्याकरता महाराज सांगतात नामाचा त्या ठिकाणी चिंतन फार महत्वाचं आहे कोणत्याही दृष्टीनं. आणि पुन्हा एक सांगतो दृष्टांत, एखाद्या स्त्रीचा विवाह जर एखाद्या पतीच्या बरोबर झाला तर महाराज सांगतात त्या ठिकाणी आता त्या स्त्रीला पती हे साधन आहे. आता साध्य काय? साध्य तिच्यापासून होणारी संतान आहे. साध्य तिच्यापासून होणारी संतान आहे, मुलगा म्हणा मुलगी म्हणा. आता साध्य प्राप्त झालं, आतापर्यंत साधन पती होता, त्या साधनाच्या द्वारे संतान प्राप्त झाली, तिला मुलगा झाला. मग मला तुम्ही सांगा, मुलगा साध्य झाल्यानंतर महाराज ती पतीला सोडते का? नाही, सोडताच येत नाही. पतीच महत्वाचा आहे. तसं सज्जनो नामाचं एक फार महत्व आहे. महाराज नाम या ठिकाणी साध्य तर प्राप्त करून देतेच, म्हणजे परब्रह्म तर प्राप्त करून देतेच, पण नामस्मरणालाही सोडता येत नाही, हे त्याची विशेषता आहे. विठलो संत महात्म्याने सांगितलं नामस्मरण श्रेष्ठ आहे. नाम घेता राहू नका, हा कारुणी सांगे तुका. नामाचं महात्म खूप ठिकाणी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे संत महात्म्याने. कलियुगामध्ये नामश्रेष्ठ आहे आणि नामश्रेष्ठ असल्यामुळे महाराज वर्णन करतात, ते नामस्मरण करा, असाल ते करा जिथे तिथे. बरं आम्ही करू महाराज, पण आम्हाला त्याचं फल काय मिळेल? अभंगाचं दुसरं चरण. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ये दासी केली आम्ही. महाराज वर्णन करतात आमचा परमात्मा त्या ठिकाणी त्याला सोडवे. कशातून सोडवे? माझा स्वामी खाली गडी लईवर सोडविलं माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ये दासी केली आम्ही. महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी अशा प्रकारे. कशातून सोडेल? 4 प्रकारचे संकट आहेत: धर्म संकट, प्राण संकट, अर्थ संकट आणि मोक्ष संकट. धर्म संकटातून परमात्म्याचं जर नामस्मरण केलं तर तो देवच सोडवते. अर्जुनाला सोडवलं, हलका लक्षामध्ये. धर्म संकट,
प्राण संकटातून कोणाला सोडवलं महाराज? प्रल्हादाला. हरी नाम प्रल्हाद उच्चारी तयान हरी सोडवी. उचलो घेतला कडियेवरी भक्त सुखी निवाला. महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे प्राण संकटातून हरी प्रल्हादाला सोडवलं. आणि महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी अशा प्रकारे मोक्ष संकटातून महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय वगैरे यांना मोक्ष संकटातून मोक्ष दुराराध्य किरवई तुई आराधी तुझे पाय तू धाडेसे देत जा हे पाय पुसे. आणि अर्थ संकटातून सुदामा ब्राह्मणो दुखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोये घेऊन या त्याचे भेटी लागी गे शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. महाराज सांगतात अर्थ संकटातून सुदाम्याला सोडवलं म्हणजेच महाराज त्या परब्रह्म्याचं नामस्मरण जर केलं सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ये दासी केली आम्ही. महाराज म्हणतात आम्ही प्रतिज्ञा करतो पण आमची प्रतिज्ञा मोडण्यासारखी नाही, देवालाही मोडता येणारी नाही. महाराज वर्णन करतात हो ते नामस्मरण करताना काही चुकलं तर गुणदोष नाही. पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. तुमचं जर कीर्तन करता करता महाराज नामस्मरण करता करता जर त्या ठिकाणी शब्द वाकडे तिकडे झाले पर देवाचे विठाई देव आहे नाही आंबुसकर बाबा, पण किठाई कोणता देव आहे सांगा ना? किठाई देवच नाही, पण महाराज सांगतात किठाई आमच्या ज्ञानोबाराने म्हटलं ते देवाला मान्य झालं. गुणदोष नाही. पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. आणि याचा अर्थ असा आहे महाराज सांगतात तो परब्रह्म प्रेमानं वश होतो. नामस्मरण प्रेमानं करा आणि तो परमात्मा वश होतो. विडोबा रखुमाई आणि या नामस्मरणामुळे जर आपण हे सतत नामस्मरण केलं तर परिणाम काय? परिणाम एकच आहे. जो राजाच्या गादीवर बसला, आता माझं बोलण्याचं लक्षपूर्वक आहे का? बोलण्याचा आशय लक्षात घ्या. जो राजाच्या गादीवर बसला त्याला जर म्हटलं भिकाऱ्याच्या गादीवर बसशील, भिकाऱ्याची तर गादीच नसते म्हणा, पण एखादं भिकाऱ्याचं पोत आहे बसते चार बसील का? बसणार नाही का? कारण त्यानं राजगादीचा वैभव घेतला. आणि आपल्याला दिसणार आहे ना महाराज. अरे प्रत्येकाला असं वाटते की आमच्यातलाच कुणीतरी झाला पाहिजे, दुसरा नाही बसला पाहिजे गादीवर. क्षमा मागून बोलतो बरं का? दैव योगी पालखी चढे तो विसरे फुटके माचुके ती आहे की गेले कुणीकडे स्मरणा पुढे जो जैसा. वाह क्या बात आहे. आणि आता याला समर्पक उभी देतो ज्ञानोबारायची. जो आपुलेनी नागरेपणी इंद्रिय होनाते पाबळे म्हणे तो केवी रंगी पालिवणी भिल्लाचिनी. अरे जो स्वर्गातून जाऊन आला तो काय महाराज या ठिकाणी हे पाल ठोकून राहतात त्याच्यात राहते का? नाही. तसं महाराज सांगतात ज्याला नामाची गोडी लागली ना महाराज त्याला मग बाकीचं काहीच गोड वाटत नाही. अभंगाचं शेवट
निश्चयसी सोडविल Yeah.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली नामाचे चिंतन प्रकट बसाला असा ते घराचे ते देते सोडविल माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही गुणदोष नाही पाद कीर्तनी प्रेमी चक्रपाणी वश्वे तुका मने कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे सुज्या पद्धतीने सेवा करता आली त्या पद्धतीने केली. पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे गुरुस्थानी असणारे आमुस्कर बाबा गुरुस्थानी असणारे सोळंकी महाराज सुंदर अशा प्रकारे ज्यांनी महाराज मृदंग वाजवला बघे महाराज आणि पुन्हा ही मंडळी आहेत कोणती कोणती ओळखीची आहे कंचनपूरचे आणि इथेच आहेत सर्व मंडळी आणि पुन्हा कोण जाणे पुन्हा घडी उपासना पुन्हा या वचना प्रतिपाळी फुलकर साहेब आणि आंबुसकर महाराजांनी फोन केला महाराज यावर्षी सेवा पाहिजे म्हटलं काही हरकत नाही आणि या अनुषंगाने येण्याचा योग आला प्रसन्न वाटलं महाराज सर्वात महत्वाचा हा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला त्यांना शतश धन्यवाद सर्वांना शतश धन्यवाद सर्वात शतश धन्यवाद तुम्ही 2 तास हे कीर्तन बसून शांततेने ऐकलं तुमचे सर्वांचे आभार झाली सेवा हरी सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो हरी आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल.